आताशी ना थंडी भरपूर पडता आणि ताजे नारळ असत ते तडाकतात म्हणजे फुटतात. मग असा ना खोबरा भाजून भाजके वाटप करून ठेवतंय. 8-8 दिवस पुरतं. एक कढई घेतलंय, त्याच्यात घातलंय तेल, 10-12 लसणाच्या पाकळ्यो, 7-8 आल्याचे तुकडे तासून बारके करून एकत्र ते तेलात भाजून घ्यायचे. उभे चिरून 4 कांदे ते परतून घ्यायचे. 4 नारळ होते हो, त्याचा खोबरा कातळे काढले आणि मिक्सराक लावून बारीक करून घेतलं. ताज्या खोबऱ्याचं वाटप पण अप्रतिम लागतं. उसळी, मटण, चिकन बऱ्याच वेळा आम्ही सुक्या खोबरं वापरतो, पण आताशे हे तडाकलेत ना, थंडी भरपूर असा, त्यामुळे नारळ फुटतात ते. मग इतक्या नारळाचं खोबऱ्याचं करतालाच काय, भाजये बिजेक आम्ही भरपूर, कोकणात आमका सवय असा हो भरपूर खोबरा वापरूची. मग खमंग असा भाजायचा, थंड होऊक द्यायचा आणि मिक्सराक लावून ना वाटून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं. 8 दिवस व्यवस्थित या वापरलं जातं. असा वाटप करा, उसळीक मटणाक वापरा. आवडतला तुमका आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.